नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण आषाढी एकादशी स्पेशल मस्त असे खमंग आणि खुसखुशीत खरपूस असे थालीपीठाची रेसिपी पाहणार आहोत। बऱ्याचदा साबुदाणा खाल्ल्याने बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो किंवा तेलकट खायचा सुद्धा उपवासाच्या दिवशी कंटाळाच येतो, तर त्यावेळेला असे पोटभरीचे दमदमीत आज आपण मस्त असे खमंग थालीपीठाची रेसिपी पाहणार आहोत, ज्यामुळे कुठलेही ॲसिडिटी होणार नाही किंवा पचायला सुद्धा हलके फुलके आज आपण साबुदाणा न वापरता वरईचं पीठ आणि मस्त असा उकडलेला बटाटा वापरून हे खमंग आणि खुसखुशीत थालीपीठ बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। लगेचच वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर हे थालीपीठ बनवण्यासाठी ना इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहे। जर तुम्हाला हे थालीपीठ कच्च्या बटाट्याचे जरी बनवायचे असेल ना तरीही तुम्ही बनवू शकता। आता हे बटाटे आपल्याला छान असे किसून घ्यायचे आहे, कारण आपल्याला हे स्मॅश न करता यामध्ये कुठलीही गाठी किंवा गुठळी राहिली नाही पाहिजे। एकदम एकसारखं असं मिश्रण आपल्याला याचं तयार करून घ्यायचे आहे। तर दोन्हीही बटाटे छान किसून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे इथे मी हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे। आता तिखटाचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता। तर साधारणतः 2 चमचे इथे मी हिरवी मिरचीचा ठेचा यामध्ये घातलेला आहे। अगदी अर्धा चमचा इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे। अर्धा चमचा इथे मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे। तर लाल मिरची पावडर रंग छान यावा याकरता मी यामध्ये घातलेली आहे। 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे। थोडासा जाडसर हा कूट आपल्याला ठेवायचा आहे, म्हणजे खाताना थोडेसे दाणेदार आपले हे जे थालीपीठ आहे ना ते लागतात। त्यानंतर चवीपुरतं मीठही या ठिकाणी घातलेले आहे। भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे। बऱ्याच जणांना इथे कोथिंबीर उपवासाला चालत नाही, तर ते तुम्ही इथे स्किप करू शकता। अर्ध्या लिंबाचा रसही टाकायचा आहे, किंवा लिंबूसुद्धा तुम्ही खात नसाल तर तुम्ही 1 चमचाभर यामध्ये दहीसुद्धा वापरू शकता। आणि छान असं बाइंडिंग यावं याकरता इथे मी वरईचं पीठ म्हणजे भगरीचं पीठ घेतलेलं आहे। रेडीमेड भगरीचं पीठ घेतलेलं आहे, किंवा तुम्ही वरई जी आहे ना ती तुम्ही मिक्सरला छान अशी बारीक फिरवून मस्त अशी तिची पावडर करून सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता। पाव चमचा इथे मी राजगिऱ्याचं पीठसुद्धा वापरलेलं आहे। आता तुम्ही उपवासाला तुमच्याकडे जर वरईचं पीठ नसेल तर तुम्ही ते साबुदाणा भाजून त्याची पावडर करून यामध्ये वापरू शकता, किंवा रेडीमेड भाजणीचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ जर असेल ना ते सुद्धा ह्या थालीपीठांसाठी तुम्ही इथे घेऊ शकता। आता सुरुवातीला ना हे जे पीठ आहे ना आपल्याला अगोदर सुकंच मळून घ्यायचं आहे, कारण बटाट्यामध्ये भरपूर सारा ओलावा असतो। पाणी आपल्याला अजिबात जास्त हे जे थालीपीठचं पीठ आहे ना बनवण्यासाठी लागत नाही। पाण्याचा अगदी कमीत कमी वापर करून आपण हे पीठ मळणार आहोत। बटाट्याच्या ओलाव्यामध्ये जेवढं आपलं पीठ मळलं जातं ना तेवढं मळून घ्यायचं, आणि अगदीच आवश्यकता जर लागली ना तर यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे। तर हे सुकं मळून घेतल्याच्या नंतर साधारणतः मला 2 ते 3 चमचे पाणी हे पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे। यापेक्षा जास्त पाणी हे पीठ मळण्यासाठी लागत नाही। पिठाचा मस्त असा मीडियम घट्ट हा गोळा मळून तयार झालेला आहे। आता हे आपण 10 मिनिटासाठी झाकण ठेवूया, आणि हे पीठ आपल्याला मस्त असं मुरत ठेवायचं आहे। मुरल्यानंतर ह्याचे मस्त असे आपण थालीपीठ बनवणार आहोत। आता हे जे थालीपीठ आहे ना यासोबत वेगळी कुठली चटणी वगैरे आपण बनवणार नाही, कारण सर्व जिन्नस ऑलरेडी यामध्ये आपण घातलेले आहे। तर हे पहा पीठ छान व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे। आता छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया, आणि मस्त असे आपण याचे थालीपीठ थापून घेऊया। तर हातावरती छोटासा गोळा घेतलेला आहे, आणि मस्त अशी आपण आता याची पातळ, तुम्हाला जाड पातळ जसे थालीपीठ बनवायचे आहे ना तसे मस्त असे आपण आता पोळपाटावरती थापून घेऊया। तर इथे मी एक सुती कापड घेतलेलं आहे, पूर्णपणे ओला करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर हे जे थालीपीठ आहे ते आपल्याला अगदी हलक्या हाताने मस्त असं थापून घ्यायचं आहे। हे वरईच्या पिठाचे आणि राजगिऱ्याच्या पिठाचे जे थालीपीठ आहे ना हे खायला अप्रतिम लागतात। अतिशय मस्त असे खमंग आणि कुरकुरीत लागतात। तुम्ही नुसतेच वरईच्या पिठाचे सुद्धा बनवू शकता, परंतु राजगिऱ्याचं पीठ यामध्ये आपण वापरतो ना त्यामुळे छान असा क्रिस्पीनेस आपल्या थालीपीठांना येतो। त्यामुळे यामध्ये राजगिऱ्याचं पीठ जरूर वापरा, त्यामुळे टेस्टही अजूनच छान लागते। तर मस्त असं पातळ हे मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे। लगेचच भाजून घेऊया। तर आता हे जे थालीपीठ आहे ना भाजण्यासाठी ते पूर्णपणे तुम्ही तेल वापरू शकता, किंवा साजूक तुपावरती सुद्धा हे जे थालीपीठ आहे ना मस्त असे खमंग भाजले ना त्याची चवसुद्धा अजूनच छान लागते। तर दोन्हीपैकी तुम्ही कुठलंही तेल किंवा तूप वापरून हे थालीपीठ मस्त असं खमंग भाजून घेऊ शकता। गॅस मध्यम ठेवायचा, आणि मस्त असे कुरकुरीत आणि खमंग होईपर्यंत आपल्याला हे मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे।
तर ह्याच पिठाची जर तुम्हाला मस्त असे अप्पे जरी बनवायचे असेल ना, तर मस्त असं अप्पे पात्रामध्ये मस्त असे गोल गोल बॉल बनवून अगदी चमचाभर तेलावरती दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून याचे छान अप्पेसुद्धा लागतात. तर दोन्हीपैकी तुम्ही इथे थालीपीठसुद्धा बनवू शकता किंवा अप्पेसुद्धा बनवू शकता. मस्त असं दोन्हीही बाजूंनी मी छान असा खरपूस हा थालीपीठ जे आहे ते भाजून घेतलेलं आहे. तयार झालेलं आहे मस्त असं आपलं हे खमंग आणि खरपूस राजगिराचं पीठ आणि वरई वापरून तयार केलेलं थालीपीठ जरूर ट्राय करून पहा. अतिशय सोपे आहे. नेहमीचे उपवासाचे साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे किंवा वरईचे डोसे खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर हे थालीपीठ जरूर ट्राय करून पहा. अतिशय भारी लागतात, टेस्टी लागतात, बनवायलाही सोपे आहे, जास्त मेहनतही नाही. जर तुम्ही आयत्या वेळेला साबुदाणा भिजवायला विसरला असेल किंवा साबुदाणा तुम्हाला खायचा कंटाळा आला असेल ना, तर हे थालीपीठ जरूर ट्राय करून पहा. अप्रतिम लागतात. हे तुम्ही एखाद्या उपवासाच्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा नुसतेच दह्यासोबत जरी खाल्ले ना, तरीही अप्रतिम लागतात किंवा असेचही खाल्ले तरीही छान लागतात. कारण ऑलरेडी आपण सर्व जिन्नस ह्या थालीपीठाच्या पिठामध्ये वापरलेले आहे, त्यामुळे वेगळ्या काही कुठल्या चटणीची सुद्धा आवश्यकता लागत नाही. तर हे थालीपीठ जे आहे ना, ते मस्त असे दह्यासोबत आणि इथे मी शेंगदाण्याची सुकी चटणी बनवून ठेवलेली आहे. उपवासाची ही शेंगदाण्याची चटणी आहे, त्यासोबत हे सर्व करणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे जे थालीपीठ आहे ना, ते खाऊ शकता कशाही सोबत किंवा खोबऱ्याची चटणी बनवून त्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा असेचही खाऊ शकता, काहीच हरकत नाही. तर मस्त असे आपले हे अगदी खुसखुशीत हे थालीपीठ या ठिकाणी तयारी झालेली आहे. तर ही रेसिपी घरी जरूर ट्राय करून पहा. कसे झाले ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आता तुम्ही रेसिपी पाहत इथपर्यंत आलाच असाल. चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. तर मग कशी वाटली ही रेसिपी जर आवडली असेल ना, घरी जरूर ट्राय करून पहा. कशी झाली ते कळवायला सुद्धा अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.